नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी AMUI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या मनामध्ये सध्या एक द्विधा मनस्थिती झालेली आहे, गोंधळ निर्माण झालेला आहे. काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत की सर नेमकं काय करावं. आता हे प्रश्न कशाच्या बाबतीमध्ये आहेत, तर आयोगाची जी पूर्वपरीक्षा आहे ती आता 1 महिना पुढे गेलेली आहे, सगळ्यांना माहीत आहे. या ठिकाणी परीक्षा जी आहे ती आता 25 ऑक्टोबरला आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की आता परीक्षा पुढे गेली आहे, तर आता या ठिकाणी काय करावे, काय करावे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा का नाही. ओके, तर या ठिकाणी अशी परीक्षा जी आहे किंवा ही जी परीक्षा आहे ही या ठिकाणी 1 महिना पुढे गेलेली आहे. मग मुद्दा काय आहे, परीक्षा फक्त 1 महिना पुढे गेलेली आहे, ती या ठिकाणी 5-6 महिने पुढे गेलेली नाही. पण या परीक्षेमध्ये मेन्सची तारीख सुद्धा म्हणजे प्रिलिम जी आहे ती 25 ऑक्टोबरला आहे, मेन्स जी आहे ती 27 डिसेंबरला आहे. तर मेन्सची पण तारीख डिक्लेअर झालेली आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट निर्माण झालेला आहे की सर की प्रिलिम तर काय आहे, इझी आहे, बरोबर, प्रिलिम तर काय इझी निघून जाईल, पण मेन्सचं कसं करावं, किंवा या ठिकाणी मेन्समुळे सगळं काय आहे, या ठिकाणी पोस्ट तर मेन्सवरच आहे. ओके, हा पण गोंधळ निर्माण झालेला आहे. तर त्याचा सुद्धा आपण त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधू. त्याचबरोबर काय आहे, टाइम मिळत नाही, टाइम मॅनेजमेंट कसा करावा. तर टाइम मॅनेजमेंट मिळत नाही याचा अर्थ या परीक्षेसाठी प्रिपरेशन करणारे मॅक्सिमम विद्यार्थी जे आहेत ना, हे या ठिकाणी किंवा की कुठेतरी जॉब करत आहेत, कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करत आहेत आणि ते सगळा त्यांचा जो काही भार आहे तो सांभाळून या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्यांनी सुद्धा या ठिकाणी किंवा की या पोस्टसाठी न्याय देणं गरजेचं आहे. न्याय देणं याचा अर्थ काय आहे की टाइम देणं गरजेचंच आहे. ओके, टाइम मस्ट आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने काय आहे तो टाइम काढणं गरजेचं आहे, पण याला टाइम लागणार आहे. ठीक आहे, तो पण किती लागेल, कशा पद्धतीने युटिलाइज करायचा हे पण आपण डिस्कस करू. आणि शेवटी या ठिकाणी किंवा की असे बी काही जणांच्या मनात किंवा प्रश्न आहेत की सर या ठिकाणी 2017ला तर या ठिकाणी मुलींचा कट ऑफ एकच होता. ओके, 2000 नंतरच्या 20ला या ठिकाणी 23 समथिंग काही ते झाला होता. मग या ठिकाणी एवढूसा कट ऑफ लागतं, 1 मार्क 23 मार्क. तर मग काय आहे, तर या प्रिलिम जे आहे त्या प्रिलिमचा एवढा काय अभ्यास करायचा आहे, त्यातले काही जर आपण या ठिकाणी जे सब्जेक्ट आहे जे अवघड जातात, समजा इकॉनॉमिक्स आहे ते अवघड जातो, मला समजतच नाही, आपण सोडून देऊ. ओके, किंवा या ठिकाणी किंवा की सायन्स आहे. ओके, किंवा सायन्स तर ठीक आहे भाऊ, तुम्ही थोडं ह्याच्यामध्ये या सायन्स बॅकग्राऊंडचे आहे त्यामुळे तुम्हाला सायन्स मे बी सोपं जाऊ शकतं. पण एखादा काय आहे या ह्याच्यामध्ये इतिहास आहे तो खूपच बोर वाटतो, तर मग हे जे सब्जेक्ट आहे हे सोडून दिलं तर चालतं का. ओके, हे पण प्रश्न निर्माण झालेले आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे, जे शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला काहीही सोडता येणार नाही. ओके, नॉट अ सिंगल टॉपिक, नॉट अ सिंगल टॉपिक, कुठलाही टॉपिक सोडता येणार नाही. जर सिंगल टॉपिक जरी सोडला तर या ठिकाणी आउट ऑफ द रेस. ओके, रिझन काय आहे, कारण ही जी परीक्षा आहे या परीक्षेचे प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहे, प्युअरली या ठिकाणी जे MPSCचा अभ्यास करतात, जे राज्यसेवेचा अभ्यास करतात विशेषतः, ते विद्यार्थी 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करतायत राज्यसेवेचं. त्यामुळं ही जी परीक्षा आहे ही त्यांच्यासाठी इझी टास्क असणार आहे. पण जे विद्यार्थी या ठिकाणी 6 वर्षांनंतर ही एक्झाम होणार आहे, मग 6 वर्षांनंतर अभ्यासाला सुरुवात करणारे आहेत, मग त्यांच्यासाठी काय असणार आहे, या ठिकाणी हे एक प्रकारचं टफ चॅलेंज असणार आहे. कारण काय आहे, परीक्षेचा पॅटर्न चेंज झालेला, जे 2017मध्ये 20मध्ये जे झालेले परीक्षा आहे, ओके, त्याचा पॅटर्न डिफरंट होता. आताचा स्ट्रक्चरली जो पॅटर्न आहे तो डिफरंट आहे. ओके, कारण कंबाईन Cचा पेपर सुद्धा काय आहे, टफ येत असतो. ओके, त्यामुळे पूर्वीसारखं उगाच काहीतरी सोडून द्यावं आणि या ठिकाणी एखादा टॉपिक सोडावा, एखादा सब्जेक्ट सोडावा असं चालणार नाही, कारण कॉम्पिटिशन आहे. ओके, जसं डार्विन म्हटलं होता, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट आहे तो सर्वाईव्ह होणार आहे. मग या सर्वाईव्ह ऑफ द फिटेस्टमध्ये तुम्ही कुठं आहात हे तुम्हाला स्वतःला जज करणं गरजेचं आहे. जज कशाच्या आधारावर करायचं आहे, तर या ठिकाणी मागच्या वर्षीचा जो झालेला पेपर आहे किंवा या ठिकाणी कंबाईनचा असेल किंवा ग्रुप Cचा जो झालेला पेपर आहे, Bचा असू द्या नाही तर Cचा असू द्या. ठीक आहे, वाटलं तुम्ही Cचा पेपर घ्या जो आता रिसेंटली या ठिकाणी झालेला आहे 2025चा प्रिलिमचा. तो पेपर पहा, सॉल्व करण्याच्या नादात पडू नका. ठीक आहे, कारण सॉल्व केलं तर आपल्याला टेन्शन येऊ शकतं की अरे हे खूपच अवघड दिसते. तर या ठिकाणी जस्ट पेपर लुकआउट. ओके, पेपर पहा, 100 क्वेश्चन आहेत. आता या 100 क्वेश्चनला या ठिकाणी आपल्याला किती क्वेश्चन आहेत, 100 क्वेश्चन आहे. मग 100 क्वेश्चनसाठी जो काय आपल्याला आयोगाने टाइम दिलेला आहे, ओके, 100 क्वेश्चनसाठी आपल्याला टाइम आहे 60 मिनिट. ओके, 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग 100 क्वेश्चन 60 मिनिटात सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी की आपली स्पीड अँड ॲक्युरेसी बोथ
ओके, स्पीड अँड ॲक्युरेसी काय आहे या ठिकाणी स्ट्रॉंग असणं गरजेची आहे. ठीक आहे, त्यामुळं याच्यामध्ये 60 मिनिटं आहे. त्याचबरोबर काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 आहे. जर आपण चुकीचं 4 जर आपले या ठिकाणी चुकले तर एक जो काय प्लस मधला आहे तो आपला मायनसमध्ये जाणार आहे. त्यामुळं तुम्ही 100% सिलेबस करणं गरजेचं आहे. 100%. ओके, नथिंग. ओके, कुठलाही या ठिकाणी एव्हरी कॉर्नर जो आहे तो आपल्या सिलेबसचा किंवा सब्जेक्टचा तो पूर्ण करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तरच तुम्ही ह्या रेसमध्ये काय आहे या ठिकाणी प्रिलिम क्रॉस करू शकता. ठीक आहे, त्यामुळं जो शेवटचा प्रश्न जो होता सगळ्यांचा तो म्हणजे काय आहे की संपूर्ण सिलेबस करावं का काही टॉपिक करावं, तर याचं उत्तर आहे संपूर्ण सिलेबस करावाच लागेल. संपूर्ण टॉपिक्स, संपूर्ण सब्जेक्ट कव्हर करावं लागतं. 7 सब्जेक्ट आपल्याला आहे. ठीक आहे, हे सगळे 7ही सब्जेक्ट आपल्याला इथं मेंटेन झाले पाहिजे, कव्हर झाले पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता की सर परीक्षा पुढे गेलेली आहे 1 महिना, तर मग आपण मेन्सचा अभ्यास करावा का? नाही, त्या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे की या ह्याच्यामध्ये मेन्सचा जो अभ्यास आहे या ठिकाणी आता करून काहीही फायदा नाही. ओके, याचं डायरेक्ट उत्तर आहे नो. म्हणजे तुम्हाला मेन्सचा जो अभ्यास आहे आता बिलकुलच करायचा नाही. कारण काय आहे, रिझन आहे की तुमची जी काही पूर्वपरीक्षा आहे आणि तुमच्याकडे जो काही टाईम आहे, नीड आत्ताच्या कंडिशनची नीड जी आहे ना ही परीक्षा पास व्हायची, तुम्ही या ठिकाणी तो कट ऑफचा विचार करणं सोडून द्या. कट ऑफ किती असेल, काय असेल. ओके, तुम्हाला तयारी करायची आहे 55+ ॲटलिस्ट. ओके, 55+ तुम्हाला तयारी करायची आहे प्रिलियमसाठी. म्हणजे आपलं प्रिलियमचं टार्गेट काय आहे, ॲटलिस्ट 55+. ठीक आहे, 55+चं टार्गेट असणं गरजेचं. मग ह्या 55+साठी MPSCचे प्रॉपर अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्षापासून प्रिपरेशन करतायत. ओके, आणि तुम्ही जर या ठिकाणी 6 वर्षानंतर प्रिपरेशन करत असाल तर तुमचं डोकं जे आहे ना त्या ठिकाणी फक्त प्रिलियममध्ये लागणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही असं केलं की या ठिकाणी की जसं या एक्झामसाठी आपण शेड्यूलचं पण दिलेलं आहे की किती तुम्हाला टायमिंग देणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी डेली 14 आवर्स जे आहेत, ओके, हे 14 आवर्स जे आहेत ॲटलिस्ट या ठिकाणी 12 ते 14 आवर्स. ठीक आहे, म्हणजे आता 14 आयडियली आहेत, परंतु ॲटलिस्ट या ठिकाणी 12 ते 14 आवर्स जे आहेत ते देणं गरजेचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट 12 आवर्स तरी, 12 आवर्स तरी या ठिकाणी तुम्हाला काय आहे तो स्टडी जो आहे तो करावा लागणारच आहे. ठीक आहे, म्हणजे मस्ट आहे, कारण कॉम्पिटिशन तसं आहे. त्यामुळे स्वाभाविकच काय आहे की तुम्हाला या ठिकाणी प्रिलियममध्ये आपलं टार्गेट असलं पाहिजे 55. आणि तुम्ही प्रिलियम करत असताना जर मेन्सचं प्रिपरेशन करत असाल तर नेमकं काय होतं, कारण मेन्स जे आहे आपल्याला मेन्सला फक्त एकच पेपर आहे, सिंगल पेपर आहे. विचार करा, या ठिकाणी तुम्हाला सिंगल पेपर आहे आणि जे या ठिकाणी किंवा की एक्साइज इन्स्पेक्टर आहे, लिपिक आहे, त्या मुलांना 2-2 पेपर आहेत. ओके, तुम्हाला तर काय आहे एकच पेपर आहे. तुमची परीक्षा आहे 300 मार्काची, त्यांची परीक्षा आहे 400 मार्काची. ठीक आहे, त्यामुळं तुमच्या परीक्षेमधले हे जे 300 मार्क आहेत ना या ठिकाणी, हे आता तुम्ही मेकॅनिकल डिप्लोमा केला असेल, अदरवाईज डिग्री केली असेल, डिप्लोमा असेल अदरवाईज डिग्री केली असेल, तर हे जे टॉपिक्स आहेत त्याच्यामधले जवळपास नाही म्हटलं तरी 20 ते 25%, 30% टॉपिक यू नो व्हेरी वेल. ओके, तुम्हाला या ठिकाणी ते जे टॉपिक्स आहेत तुमच्या टेक्निकल गोष्टीबद्दलचे आहेत. त्यामुळे तुमचं नॉलेज जे आहे ते सिलेबस पाहिल्यानंतर तुम्ही तो टॉपिक केल्यानंतर ते इझिली तुम्हाला रिकग्नाइज होणार आहेत. पण जर तुम्ही आता या ठिकाणी ह्या मेन्ससाठी टायमिंग दिला, समजा या ठिकाणी तुम्ही 2 तास दिले किंवा या ठिकाणी ओके 3 तास दिले, जर हे 3 तास दिले आणि तुम्ही काय करत आहात मेन्सचं प्रिपरेशन करत आहात, 3 तास देताय, नंतर ते रिवाईज करताय. ओके, किंवा तुम्ही नुसतंच 3 तास वाचत असाल, ओके, तुम्ही रिवाईज करत नसाल, त्याची टेस्ट देत नसाल, तर इट्स अ युजलेस या ठिकाणी वर्क. इट्स अ युजलेस वर्क. कारण काय आहे, कुठलाही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचा टेस्ट देणं गरजेचं असतं. जसं तुम्हाला आपल्या या बॅचच्या माध्यमातून जी वर्दी बॅच आपण या ठिकाणी घेत आहोत, या बॅचमध्ये काय आहे, जे आम्ही तुम्हाला शनिवारपर्यंत सॅटर्डेपर्यंत जे शिकवतोय त्यावर संडेला काय आहे कंपल्सरी टेस्ट आहे. वाय टेस्ट? बिकॉज काय आहे, रिप्रोड्यूस करणं गरजेचं आहे ना. तुम्ही वाचन केलेलं आहे परंतु रिप्रोड्यूसच केलं नाही, रिकॉल केलं नाही, तर या ठिकाणी ते जे आहे ते आपल्या मेमरीमधून लॉस होतं. म्हणजे काय आहे, फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून काय करायचं आहे की तुम्ही मेन्सला 2-3 तास द्यायचे आहे. इट्स अ ओनली फॉर्मॅलिटी. ओके, आणि आमचा क्लास चालावा. आता आमच्याकडे सुद्धा मेन्स असणार आहे, परंतु आपण ते आत्ता सुरू करणार नाही, आफ्टर या ठिकाणी प्रिलियम. ओके, 26 या ठिकाणी ऑक्टोबरला, 26 ऑक्टोबरला या ठिकाणी काही डेमो लेक्चर्स असतील, ते तुम्ही पहा, आवडले तर तुम्ही जॉईन करायचं आहे. पण आता या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची मेन्स सुरू करणार नाहीत किंवा करणार नाहीत, बिकॉज आयडियली जे आहे ना, आयडियली तुम्ही प्रिलियमचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये प्रिलियम, कारण ही MPSC आहे, ही काय या ठिकाणी दुसरी एक्झाम नाही. MPSC मधल्या क्वेश्चनचे फ्रेमिंग, त्याची लँग्वेज, त्याची भाषा, कन्सेप्ट समजून घेणं,
हे जे आहे ना ह्याला या ठिकाणी वर्षानुवर्षे द्यावं लागतात आणि आपण विचार करतोय की आपल्याला किती दिवसात परीक्षा पास व्हायचं आहे, तर या ठिकाणी 89 डेज. ओके, त्या ठिकाणी 89 डेजमध्ये परीक्षा पास व्हायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिस्पेक्टेबल स्कोअर म्हणजे 55 आला पाहिजे. कारण 55 जर स्कोअर आला ना तर ह्या कॉन्फिडन्समुळं, ओके, ह्या कॉन्फिडन्समुळं या ठिकाणी हे जे 300 मार्क आहेत ना हे तुमच्यासाठी इझी असतील. कारण या मेन्स नंतर प्रिलियम नंतर तुमच्याकडे या ठिकाणी जो काही 2 महिन्याचा कालावधी आहे, बरोबर, 2 महिन्याचा कालावधी आहे. तुमची परीक्षा आहे 27 डिसेंबरला. 2 महिन्याचा कालावधी, त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी 15 तास अभ्यास करा, 15 तास अभ्यास करा, 16 तास अभ्यास करा. कारण तुमचं या ठिकाणी जे काही सिलेक्शन आहे ते मेन्सवर डिपेंड आहे. ओके, पण हे जे आहे हे तेव्हाच शक्य होऊ शकतं 16 तास 15 तास अभ्यासाचं युटिलायझेशन जे आहे, आउटकम चांगलं कधी येऊ शकतं जर तुमचा स्कोर जर चांगला असेल. अदरवाईज काय आहे, आपण बाउंड्रीवर आहोत, आपला स्कोर आला 30 35 40 45 असं काहीतरी आला आणि त्यामध्ये किंवा की आमच्यासारखे जे सांगतात किंवा की एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे, आम्ही सांगितलं या ठिकाणी 50 51 किंवा 48 सांगितलं आणि एखाद्याचा स्कोर आहे 45, ओके, किंवा 47 असेल. मग ह्या मुलाच्या मनामध्ये काय होतं, द्विधा मनस्थिती निर्माण होते, इधर का ना उधर का. ठीक आहे, त्यामुळं असं जर झालं तर या ठिकाणी एमपीएससीचा रिझल्ट लावण्यासाठी एमपीएससी ॲटलिस्ट 20 डेज तरी घेतं, म्हणजे 22 डेजमध्ये रिझल्ट लावलेला आहे. ओके, म्हणजे एक विक्रम एमपीएससीने केलेला आहे, तो म्हणजे 22 दिवसात रिझल्ट लावलाय. तर आपला सुद्धा रिझल्ट ठीक आहे 22 दिवसात लावतील ते. मग 22 दिवस हा जो व्यक्ती आहे, हा जो विद्यार्थी आहे, तो काय होतो, डायलेमामध्ये येतो. मी मेन्स तर करतोय पण मेन्समध्ये लक्ष लागत नाही. कारण काय आहे, इथं बॉर्डरचे मार्क आहे. आणि दुसरा जो विद्यार्थी आहे ज्याने या ठिकाणी फक्त प्रिलियम केली, ओके, प्रिलियममध्ये या ठिकाणी जेवढे मार्क्स घेता येते तेवढे घ्या. कारण काय आहे, तर हा कॉन्फिडन्सचा भाग आहे. ओके, हा कॉन्फिडन्स तुमच्या मेन्समध्ये तुम्हाला कामाला येणार आहे. मेन्समध्ये हा सिलेबस बिलकुल नाही, याच्यातलं काहीच येणार नाही, पण कॉन्फिडन्स जो आहे ना तो या ठिकाणी तुमची मेन्स बूस्ट करण्यासाठी एक प्रकारे तो काम करणार. एक प्रकारचा अँटीव्हायरस जे आहे ना ते इथं डेव्हलप होणार आहे. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी प्रिलियम जे आहे ॲट एनी हाऊ, ओके, 55 प्लस आपला स्कोर आला पाहिजे, याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. ज्या आधारे तुमची मेन्स जी आहे हे या ठिकाणी 2 महिन्यामध्ये आपली चांगल्या पद्धतीने मेन्स होऊ आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही पहिलं येऊ शकता जर प्रिलियम चांगल्या मार्काने क्रॅक किंवा प्रिलियममध्ये चांगला स्कोर आला. जर स्कोर कमी आला तर आपण द्विधा मनस्थितीमध्ये जाऊ, डायलेमामध्ये जाऊ. मग तेच या ठिकाणी सेम आपण आधी पण डिस्कस केलं, या ठिकाणी हे करू का ते करू, ओके, किंवा आता हे करू का ते करू, तो प्रश्नच राहिला नाही, पण तो मेन्सच करायची. पण या ठिकाणी माझा रिझल्ट येईल का नाही, हे दररोजच आपण या ठिकाणी अभ्यासाला बसलो की आपल्याला दिसेल की अरे हां मी ह्या चुका केल्या, मी त्या चुका केल्या, ओके, सिली मिस्टेक झाल्या. मग हे सगळं जर टाळायचं असेल ना तर या ठिकाणी सगळ्यात बुलेट प्रूफ प्लॅन म्हणजे काय आहे, कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली प्रिलियम. ठीक आहे, म्हणजे फक्त आणि फक्त या ठिकाणी प्रिलियमवरच लक्ष द्या. ओके, आमचा क्लास चालावा म्हणून या ठिकाणी आम्ही काही बोलतोय किंवा XYZ क्लासवाले काय आहे त्यांचा क्लास चालावा, त्यांचा मेन्स चालावा म्हणून या ठिकाणी ते सांगतात की 2 तास हे कर 2 तास ते कर, पण याला काही युजलेस आहे. कारण तसं जर केलं तर या ठिकाणी तुमचं रिव्हिजन होऊ शकतं, पण नुसतं रिव्हिजन करून काय करायचं आहे, त्या ठिकाणी त्याचा आउटकम पण पाहिजे ना. ओके, आणि या ठिकाणी स्पर्धा आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ही प्रिलियमची स्पर्धा आहे ज्यामध्ये तुमच्याकडे 90 दिवस आहेत. 90 दिवस म्हणजे काही खूप काळ नाही आणि त्यामध्ये पण तुमच्याकडे टाइम कमी आहे, बरोबर. जे विद्यार्थी विशेषतः काय आहेत जॉब करणारे आहेत त्यांच्याकडे तुमच्याकडे आधीच टाइम कमी आहे. मग त्या टाइमाचं सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे. जेवढा टाइम आहे तो टाइम काढून तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी डेली की 12 ते 14 तास, आता जर जॉब करणारा व्यक्ती असेल तर 8 तास तर जॉब करतो. आता 8 तासाच्या नंतर त्याला किती मिळणार आहे, ओके, आणि त्यामध्ये सुद्धा आपला क्लास जो आहे साधारण 4 तास चालतो. मग जर त्याला 8 तास मिळत असतील किंवा 5 तास मिळत असतील ते 4 तास तर क्लासमध्ये चालला, 1 तास काय मेन्स करायची का. ओके, त्यामुळं हे मेन्सचे फंदे सोडून द्या. ओके, स्ट्रिक्टली मेन्स करू नका. ज्यांना वाटतंय की या ठिकाणी महाराष्ट्रात पहिलं यायचं आहे किंवा या ठिकाणी ही परीक्षा पास व्हायची आहे, मेन्स सुद्धा, ओके, प्रिलियम तर आहेच, मेन्स सुद्धा पास व्हायची आहे, त्यांनी पहिलं प्रिलियमवर फोकस करा. प्रिलियम चांगली समजून घ्या. कारण प्रिलियममध्ये सुद्धा काय बघा की या ठिकाणी पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या. ठीक आहे, आता हे जे 2 सब्जेक्ट आहेत ना या ठिकाणी हे सब्जेक्ट कसे आहेत, हायली कन्सेप्च्युअल आहेत. ओके, पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, हायली कन्सेप्च्युअल आहे आणि हायेस्ट स्कोरिंग जे आहे ज्याच्यावर आपण परीक्षा पास होतो, हाय स्कोर येतो. ओके, हा 55 प्लस जो आहे ना येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कोणतं लागतं, पॉलिटी चांगलं पाहिजे, इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग पाहिजे, त्यानंतर या ठिकाणी आपलं किंवा की जॉग्राफी स्ट्रॉंग पाहिजे. ओके, अँड आपलं मॅथ चांगलं, मॅथ आणि रिजनिंग चांगलं असायला पाहिजे. ओके, हे 4 जे आहेत ना या ठिकाणी हे 2 30 मार्काचं, या ठिकाणी हे 10 40
आणि हे या ठिकाणी 20. 50 मार्काचं जे वेटेज आहे ना, 50% वेटेज जे आहे ना, ह्या 4 या ठिकाणी सब्जेक्टवर आहे. ओके, हे 4 सब्जेक्ट जर स्ट्रॉंग केले ना, तरच आपला या ठिकाणी स्कोर 55 येतो. त्यामुळं आपल्याला दररोजच्या आपल्या टाइम टेबलमध्ये आपल्याला 2 तास, दररोजच्या टाइम टेबलमध्ये काय आहे, या ठिकाणी तुम्हाला 2 तास जे आहे मॅथ आणि रिजनिंगला द्यायचेच आहेत. मस्ट मॅथ रिजनिंगला 2 तास द्यायचेच आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्स, PYQ याला काय आहे, 1 तास दररोज द्यायचा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आयोगाचे प्रश्न पाहत नाही तोपर्यंत आयोगाची लँग्वेज आपल्याला समजत नाही. आयोगाचे क्वेश्चन जशाला तसे रिफ्लेक्ट कधीच होत नाही. पण आयोगाचे क्वेश्चन का पाहायचे आहेत, बिकॉज काय आहे, ती लँग्वेज, प्रश्न कसे विचारतात हे समजण्यासाठी किंवा प्रश्न कसे चेंज होत आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी रिसेंटली झालेला जो पेपर आहे, जसं एक्झाम्पल मेन्सचा जो झालेला पेपर आहे कंबाईन सीचा, तो सुद्धा पेपर पाहणं गरजेचं आहे GSचा. कारण रिसेंटली आयोगाचं स्ट्रक्चर कसं चेंज होत आहे, आयोगाचा माइंडसेट, जे पेपर सेट तयार करत आहे त्यांचा माइंडसेट कसा चेंज होत आहे, त्यांचा माइंडसेट काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं सध्याच्या कंडिशनमध्ये या ठिकाणी हे जे काही 4 सब्जेक्ट आहेत, या 4 सब्जेक्टवर तुमची कमांड असणं गरजेचं. मग आता हे दोन्हीही सब्जेक्ट कसे आहेत, कन्सेप्च्युअली क्लिअर असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्सचा सगळ्याचा प्रॉब्लेम असतो, तो कन्सेप्च्युअली क्लिअर असला पाहिजे. पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत ते लॉंग असतात. ओके, या पॉलिटीच्या क्वेश्चनला समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी फ्रेमवर्क, विदिन द फ्रेमवर्क सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला लॉंग क्वेश्चनचं उत्तर हे सिंपल असतं, सिंपल प्रश्न असतो. ओके, क्वेश्चन फक्त लॉंग असतो कारण तो क्वेश्चन वाचण्यामध्येच आपल्याला काहीतरी त्याने घोळ केलेला असतो. या ठिकाणी जसं एक्झाम्पलमध्ये नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये काय आहे, व किंवा या ठिकाणी अन्य. ओके, ऑर अँड. ओके, माता पित्यापैकी किंवा आजी आजोबापैकी, माता पित्यापैकी व आजी आजोबापैकी यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. मग हे ऑर आणि अँड याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. ओके, म्हणजे मायनर गोष्टीवर काय आहे, आयोग आपल्याला काय करतं, या ठिकाणी ट्रॅप करतं. त्याचबरोबर तुम्हाला काय आहे, काही या ठिकाणी जे डेट आहे, स्पेसिफिक डेट आहे, जसं या ठिकाणी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, बरोबर, ते हे कधी मांडण्यात आलं, त्याचबरोबर ते सभागृहामध्ये कधी पास केलं. मग ह्या ज्या डेट आहेत महत्त्वाच्या, ओके, काही सगळंच काही कॉन्स्टिट्यूशन, सगळंच काही डेट, सगळ्याच तारखा पाठ करायच्या नाहीत, पण काही महत्त्वाचे बाबी आहेत जे आपल्याला आयोग रिपीटेडली विचारतं, परंतु त्याचं स्ट्रक्चरली चेंज करून विचारतं. त्यामुळे तुमचा माइंडसेट जो आहे ना, तो फक्त आणि फक्त प्री ओरिएंटेड ठेवा. ओके, लोक काय म्हणतील, कोणत्या क्लासवाले काय म्हणतील, डझंट मॅटर. ठीक आहे, तुम्ही तुमचा विचार करा आणि हे जर तुम्हाला पटत असेल तरच फॉलो करा. अदरवाईज या ठिकाणी ज्यांनी तुम्हाला सांगितलं की मेन्स करा, तर ते या ठिकाणी तुम्ही ते सुद्धा करू शकता, तुमची मर्जी आहे. पण या ठिकाणी मुद्दा आहे की ह्या आमच्या 10 वर्षाचा जो काही आमचा अनुभव आहे त्यानुसार की जर तुम्ही प्रिलियममध्ये ओके सिरियस नसाल तर या ठिकाणी प्रिलियम क्रॉस करणं इम्पॉसिबल टास्क आहे. देअरफॉर कॉन्सन्ट्रेट ऑन प्रिलियम, आणि प्रिलियम जर चांगली झाली तर डेफिनेटली काय आहे, तर आपल्याला मेन्स तर तुमचीच आहे. ओके, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी ह्या 2 महिन्यामध्ये सगळं जग पालतं करता येतं. ओके, पण सध्या कॉन्सन्ट्रेट जे आहे ते प्रिलियम करा. ओके, आणि या आधारे या ठिकाणी हे जे 3 क्वेश्चन आहे किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा का, नो, तर या ठिकाणी सध्या तर करूच नका. ठीक आहे, एक बेस्ट ॲडवाईस किंवा या ठिकाणी ॲडवाईस म्हणा, ती बेस्ट आहे का कशी आहे, तर या ठिकाणी हा एक सल्ला आहे, इट्स अ ओनली ॲडवाईस आहे. तो ॲडवाईस फॉलो करायची का नाही ते तुमच्यावर, इट्स नॉट बाइंडिंग ऑन यू. ठीक आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. पण या ठिकाणी जो बेस्ट सल्ला आहे तो या ठिकाणी मेन्सचा अभ्यास बिलकुल करू नका, पाहू नका, सिलेबस सुद्धा पाहू नका, काही गरज नाही. ओके, तर या ह्याच्यामध्ये सध्या जे आहे फक्त प्रिलियमवर फोकस करा. त्या ठिकाणी टाइम तुम्हाला काढावंच लागेल, ॲट एनी कॉस्ट या ठिकाणी टाइम काढावंच लागेल. कारण MPSCचे प्रिपरेशन करणारे राज्यसेवेचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत, डिप्लोमा होल्डर आहेत. ठीक आहे, त्यांच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर त्यांच्या एवढाच अभ्यास तुम्हालाही करावा लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी कुठून तरी की नाही आमच्याकडे असं काही कॉम्पिटिशन नसतो, थोडीच मुलं असतात, असं काही राहिलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळं त्या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा चांगला अभ्यास करतात, त्यांना चांगले सोर्सेस मिळतात, आयोगाचा पेपरचं प्रिपरेशन करतात किंवा आयोगाचे पेपर जे PYQज आहे ते या ठिकाणी ते पाहतात. त्यामुळे स्कोर जे आहे हा सगळ्यांचाच वाढत आहे. त्यामुळं तुमचा स्कोर मेंटेन करण्यासाठी काय आहे, तर तुम्ही प्रिलियम फोकस करा, मेन्स डोक्यात सुद्धा येऊ देऊ नका. नंतर या ठिकाणी 2 महिन्यात सगळं काय होतं, 2 महिन्यात इव्हन या ठिकाणी ह्या जे टाईम आहे ह्याचा सिलेबस सुद्धा पाहू नका, काही फायदा नाही. ओके, तर जेव्हा प्रिलियमला चांगला स्कोर येईल तेव्हाच या ठिकाणी मेन्सवर कॉन्सन्ट्रेट करा. 2 महिन्यामध्ये सगळं काही होऊ शकतं. ठीक आहे, तर या आधारे स्वतःचा टाइम टेबल ठरवा. ॲटलिस्ट
10, 12, 14 तास तरी अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे, जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा या ठिकाणी टाइम काढा. डेली या ठिकाणी 2 तास मॅथ, 1 तास PYQ विथ या ठिकाणी करंट अफेअर्स करा. आणि त्याचबरोबर या ठिकाणी किंवा की तुम्हाला एक चांगलं नियोजन पाहिजे असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला किंवा की एक चांगलं डायरेक्शन पाहिजे असेल तर तुमच्यासाठी स्पेशल वर्दी बॅच सुद्धा आहे. डेली या ठिकाणी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत काय आहेत या ठिकाणी आपले लेक्चर्स आहेत डेली. आणि हे लाईव्ह लेक्चर आहेत. ओके, लाईव्ह प्लस या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे. अगदी माफक शुल्क आहे ते या ठिकाणी किंवा की 999 फी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केला होता की सर तुम्ही 999 मध्ये घेताय, हे काही फ्रॉड आहे का किंवा या ठिकाणी तुम्ही काही कमी शिकवणार का? तर कारण लोकांची जी फी आहे ती 10,000 आहे, 7,000 आहे, 8,000 आहे, सगळे सर्वेक्षण करून येतात. आणि मॅक्सिमम या ठिकाणी हे AMY झाले AMYचा प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहे ते सगळे जॉबला आहेत. सगळ्याकडे काय आहे, iOS या ठिकाणी सॉफ्टवेअर आहे, म्हणजेच ॲपल आहे. मग हे ॲपलवाले जे आहेत ह्यांच्या डोक्यामध्ये काय असतं की अरे या ठिकाणी आपला फोनच आहे 1.5 लाखाचा आणि या ठिकाणी सर काय आहे, सर तर 1,000 या ठिकाणी AMY होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे. मग सरचं काय खरं आहे, कारण 1.5 लाख रुपयावाल्या मुलाकडं या ठिकाणी 1,000 रुपये या ठिकाणी एक प्रकारचं काय आहे, 2 पिझ्झा जरी खाल्ले ना तुम्ही ते 1,000 रुपये होतात. त्यामुळं 2 पिझ्झाची जी किंमत आहे ना, त्या 2 पिझ्झाची किंमत ही कधी कळू शकते या ठिकाणी, त्यासाठी डेमो बघा. ओके, इतरांचे पण बघा. ओके, इतर जे तुम्हाला 7,000 10,000 मध्ये शिकवत आहेत ना त्यांचे पण डेमो बघा. आणि या ठिकाणी जे तुम्हाला आम्ही 999 रुपयात शिकवत आहेत हे सुद्धा डेमो बघा. डेमो आवडले तरच या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे. आणि यामध्ये नियोजनबद्ध बॅच आहे. मंडे टू सॅटर्डे रेग्युलर लेक्चर्स असतील, पूर्ण टाइम टेबल आहे, 75 डेचा पूर्ण प्लॅन आहे. ओके, विथ प्लॅन बॅच आहे. ओके, 75 डेचा प्लॅन आहे. प्रत्येक संडेला कंपल्सरी टेस्ट आहे. आणि जे विद्यार्थी सध्या या ठिकाणी या बॅचला जोडलेले आहे, जवळपास 2,500 पेक्षाही जास्त विद्यार्थी त्या बॅचला आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांनी जर बॅच घेतली असेल तर या ठिकाणी त्याला विचारा, तुमचा मित्र असेल स्वाभाविकच, त्याला विचारा की बॅचमध्ये काय दिलं जात आहे. ओके, कंटेंट कसा आहे, टीचिंग कशी आहे, टेस्ट कसे आहे, हे सगळं विचारा. त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे, व्हिडिओ निश्चित तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. अँड लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.